ओखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात आपले स्वागत आहे। आज आहे साडी पिन पार्ट 7 आणि आपण बघत आहोत घुंगरू साडी पिन। आणि एवढी सुंदर घुंगरू असलेली साडी पिन बघताना आज आपण साडी पिनची टोटल 4 डिझाईन्स बघणार आहोत। आणखीन आपल्या मोत्यांवरून सेफ्टी पिन हलू नये म्हणून एक इझी वेगळी मेथड आपण वापरणार आहोत। ती कोणती हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणखीन आपल्या ओखास क्रिएशन वरील महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने या सिरीज मध्ये आपण वेगवेगळे दागिन्यांचे सेट तयार करण्यावर भर देत असतो। तर आजचं हे डिझाइन आधीच्या दागिन्यांपैकी कोणत्या दागिन्यावर मॅचिंग होईल हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर इथे आपण नेहमीप्रमाणे आपल्या सेफ्टी पिनला ओपन न होणाऱ्या बाजूवर एक धागा जोडून घेतला आणि त्या ठिकाणी सुईमध्ये 4 मोती घेऊन त्या 4 मोत्यांचं एक फूल तयार करून घेतलं आणि त्या फुलाला व्यवस्थितपणे आपण सेफ्टी पिन सोबत जोडून घेत आहोत। सुई कधी फुलांच्या मोत्यातून तर कधी आपल्या पिन मधून पास करून। तर आपण हे जे सिंगल फूल तयार केलंय तशीच फुलांची साखळी पूर्ण आपल्या त्या एका बाजूवर तयार करून घेणार आहोत पिनच्या, जी की बाजू आपली ओपन न होणारी बाजू आहे। आणि प्रत्येक वेळेस अशाच प्रकारे आपण त्या फुलाला मोत्यातून सुई पास करणार आणि नंतर मग पिन मधून सुई पास करणार। प्रत्येक वेळेस शेवटच्या 2 मोत्यांमधून आपण सुई पास करणार अशा प्रकारे, म्हणजे प्रत्येक फूल आपलं आपल्या पिन सोबत टाय होणार आहे। आणि हे पहिलं फूल तयार करताना आपण मुद्दाम ही पिन जी आहे आपली सेफ्टी पिन ती ओपन ठेवतो, म्हणजे आपल्या लक्षात येतं आपल्याला कोणत्या बाजूवर ही फुलांचं डिझाइन तयार करायचे ते। हे झाल्यावर आपण ती पिन क्लोज केली। आता हे जे एक फूल तयार केलंय तशीच फुलांची साखळी आपण त्या पूर्ण बाजूवर तयार करून घेणार आहोत। त्यासाठी आपण आता सुईमध्ये 3 मोती घेणार आहोत दरवेळेस आणि अशीच फुलांची साखळी आपण कंप्लीट करणार शेवटच्या टोकापर्यंत। पण त्याआधी आपलं पहिलं फूल तयार झालं तर आपण एक्स्ट्रा धागा कट करून घेतला आणि आता आपण बघू शकता आपली जी ओपन होणारी बाजू आहे पिनची त्यावर आपण डिझाइन नाही करत आहोत। आपली जी क्लोज असणारी बाजू आहे सेफ्टी पिनची त्यावरच आपण डिझाइन करणार, म्हणजे इझिली आपल्याला ती सेफ्टी पिन साडीला लावता येते। तर आता आपण साखळी पूर्ण करण्याचं काम करत आहोत। प्रत्येक वेळेस 3-3 मोती घेणार आणि आपली साखळी आपल्या पिनच्या दुसऱ्या टोकापर्यंत वाढवत नेणार। दरवेळेस आपण प्रत्येक फूल आपल्या पिन सोबत जॉईन करण्याची काळजी घेणार। मोत्यातून एकदा सुई पास करणार, एकदा पिन मधून पास करणार। तर अशी पूर्ण साखळी आपण तयार करत आहोत आपल्या पिनच्या ह्या साइडवर। आणि इथे आपण बघू शकतोय आपण पूर्ण आपल्या पिनच्या एका बाजूवर फुलांची साखळी तयार केलेली आहे। अतिशय सुंदर साखळी दिसत आहे। ही अशी पिन आपण वापरू शकतो, पण आपण याला डेकोरेटिव्ह करणार आहोत। सेफ्टी पिन आपण यूज करतो या सिरीज मध्ये, कारण आपल्या महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीज मध्ये आपण घरी असलेल्या अवेलेबल असलेल्या वस्तूंपासूनच दागिने बनवतो। तर सेफ्टी पिन आपल्याकडे इझिली अवेलेबल असते, म्हणून आपण सेफ्टी पिन पासून ह्या साडी पिन बनवत आहोत, मोत्यांच्या साडी पिन बनवत आहोत। आता आपण फुलांच्या साखळीला थोडा डेकोरेटिव्ह लुक आणत आहोत। यासाठी आपण आपले गोल्डन बीड्स घेतलेले आहेत 2 मिलीमीटर साइजचे आणि हे गोल्डन बीड्स आपण प्रत्येक आपल्या फुलाच्या सेंटरला प्लेस करत आहोत। यासाठी आपण एका मोत्यातून सुई बाहेर काढणार, आपल्या सुईमध्ये घेणार एक गोल्डन बीड आणि ती सुई पुढच्या मोत्यातून त्याच दिशेने बाहेर काढणार। आणि हे आहे आपलं डिझाइन नंबर 1। आणि आता आपण बघत आहोत डिझाइन नंबर 2 कसं करायचं ते। यासाठी आपण 2 कलरचे ब्लू शेड्सचे सीड बीड घेतलेले आहेत। 11x0 साइजचे आहे ते। आणि हे सीड बीड आपण आपला जो गॅप आहे प्रत्येक फुलांच्या साइडचा बाजूचा गॅप, त्यामध्ये एक एक आपण डार्क ब्लू कलरचा सीड बीड प्लेस करून घेत आहोत। आणि हे आहे आपला डिझाइन नंबर 2। आता बघूया डिझाइन नंबर 3। आता आपण सुईमध्ये डार्क ब्लू रंगाचे 6 बीड्स घेतलेले आहेत सीड बीड्स आणि त्यानंतर लाईट ब्लू रंगाचे 3 सीड बीड घेतले आणि त्यानंतर आपण सुई लाईट ब्लू रंगाचे सीड बीड सोडून फक्त आपले जे डार्क ब्लू रंगाचे सीड बीड आहेत त्यामधून अपोजिट साइडनी वापस त्या मण्यांतून बाहेर काढली, म्हणजे आपल्याला असं एक फुलांच्या वेलीचं डिझाइन मिळालं। त्यानंतर पुन्हा एक सीड बीड घेतला डार्क ब्लू आणि आपली सुई पुढच्या आपल्या मोठ्या लाईट ब्लू मोत्यामधून बाहेर काढली आणि असं आपल्याला एक फुलांच्या वेलींचं डिझाइन मिळत आहे। तर अशा वेली आपण पूर्ण एका साइडवर करून घेत आहोत आणि हे असणार आहे आजचं आपलं डिझाइन नंबर 3। आपल्या महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या ओखास क्रिएशन वरील सिरीज मध्ये आपण मोत्यांच्या दागिन्यांचे असेच वेगवेगळे डिझाईन्स बघत असतो। प्रत्येक सिरीज मध्ये आपण 10-10 डिझाईन्स बघतो। आपली ही जी साडी पिन सिरीज सुरू आहे ह्याच्या आधी आपण
पैंजण सिरीज केली आणि त्याही आधी ठुशी सिरीज केली. तर ही सगळी डिझाईन्स आपण जी ही करतोय महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने या सिरीजमध्ये, तर सिरीज जशी जशी पुढे जात आहे तसं तसं आपल्या दागिन्यांचा सेट तयार होईल याची काळजी आपण घेत आहोत. तर त्यानुसार हे जे डिझाईन दिसतंय आपल्याला, ते मला असं वाटतंय की आपला जो वेलींचा पैंजण आहे, फुलांच्या वेलींचा पैंजण, त्यासोबत मॅचिंग होणार आहे. आपल्याला काय वाटतं हे कमेंटमध्ये लिहा. आणखीन आपल्याला ह्या साडी पिन नंतर पुढे कोणते डिझाईन्स बघायला आवडतील हे सुद्धा कमेंटमध्ये लिहा. आणि हे डिझाईन जर आत्तापर्यंत आपल्याला आवडलं असेल तर लाईक करा, या व्हिडिओला शेअरसुद्धा करा. आणखीन ओखास क्रिएशनला सबस्क्राईब करा. तर हे आहे आजचं आपलं डिझाईन नंबर 3. आता हे जे आपलं 3 नंबरचं डिझाईन आहे, त्याला आपण आपला जो खालचा मोती आहे त्याला घुंगरू लावून घेणार आहोत. आणि हे घुंगरू असलेलं डिझाईन आपलं डिझाईन नंबर 4 असणार आहे. पण त्याआधी बघूया आपलं हे जे डिझाईन नंबर 3 आहे त्याला आपण कशा प्रकारे साडीला लावू शकतोय आणि साडीला लावल्यावर कसं दिसणार आहे, लुक कसा येणार आहे. तर आपण इझिली ओपन करू शकतोय पिन. आणखीन इझिली आपण साडीला लावू पण शकतोय पिन अशा प्रकारे. आणि आपल्या साडीचा लुक अतिशय रॉयल असा तयार झालेला आहे या डिझाईन नंबर 3च्या साडी पिनमुळे. आता ह्याच 3 नंबरच्या साडी पिनला खालच्या बाजूला एका टोकाला आपण घुंगरू लावून घेणार आणि हे बनणार आपलं डिझाईन नंबर 4. घुंगरूंमुळे तर ह्या पिनचा लुक अतिशय रिच, रॉयल असा पारंपरिक घुंगरूच्या पैंजणप्रमाणे हे आपलं साडी पिनचं डिझाईन तयार झालेलं आहे. आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये लिहा. तर आता बघूया की कधी कधी आपली सेफ्टी पिन ही मोत्यांवरून घसरते. तर त्यावर काल सुद्धा आपण एक उपाय बघितला आणि आज सुद्धा बघत आहोत. तर आज आपण काय करणार आहोत, आपण ग्लू घेणार आणि हा ग्लू आपल्या पिनच्या दोन्ही बाजूंनी लावणार. अशा प्रकारे मोत्यांसोबत आपली पिन घट्टपणे फिक्स होणार आहे. आणि अशा प्रकारे आपली सेफ्टी पिन मोत्यांवरून बिलकुल हलणार नाही. आपण कशीही ती हाताळू शकतो आणि आपण इझिली आपल्या साडीला लावू शकतो. आणि अतिशय सुंदर असा लुक आपल्या ड्रेसला ह्या पिनमुळे येत आहे. आणि जसं की आपण म्हटलं की हे डिझाईन आपल्या फुलांच्या वेलींच्या पैंजणसोबत मॅचिंग होणार आहे. ते कसं हे बघण्यासाठी आपल्या प्लेलिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा देत आहे, बघून घ्या. पुन्हा भेटूया नवीन डिझाईनसोबत. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग.